हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे बटाटा स्टिक. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. इथे मी 2 ते 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हे बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा बटाटा मॅश करतो तेव्हा हे बटाट्याचं मिश्रण पातळ असं होतं. तर हे असं पातळ मिश्रण होऊ नये याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे. जेव्हा आपण बटाटे उकडून घेऊ त्यावेळेस बटाटे पाण्यातले पटकन बाहेर काढायचे आहेत व ते थंड होऊ द्यायचे आहेत. पाण्यामध्ये जास्त वेळ आपल्याला बटाटा ठेवायचा नाही. असं केल्याने हे बटाट्याचं मिश्रण छान कोरडं होतं व कुठलंही बाइंडिंग याला छान बसतं. आता इथे मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले मिक्स करूया. 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे. 1 चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे व अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालत आहे. तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली तरीही चालेल. तसेच आपल्याला 2 ते 3 चीजच्या क्यूब किसून घ्यायच्या आहेत व त्या घालायच्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. दोन ते 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. कॉर्नफ्लोअरमुळे याला छान बाइंडिंग येतं व स्टिक्स छान अशा बनून तयार होतात. इथे मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या बटाटा स्टिक्स झटपट अशा बनून तयार होतात व या बटाटा स्टिक्स लहान मुले खूप आवडीने खातात. मधल्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी अशा प्रकारे स्टिक बनवल्या तर लहान मुले छान आवडीने खातील. तर इथे मी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता या सर्व मिश्रणाचा पिठाप्रमाणे छान गोळा तयार झाला आहे. हे मिश्रण अजिबात पातळसर असं झालेलं नाही. आता याच्या आपण स्टिक तयार करून घेऊया. अगोदर हाताला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. इथे मी दोन्ही हाताला तेल लावलेलं आहे व या मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. तर याची आपल्याला याप्रमाणे स्टिक तयार करून घ्यायची आहे. आपण शेंगोळे ज्याप्रमाणे तयार करतो त्याचप्रमाणे या सारणाची आपल्याला स्टिक तयार करून घ्यायची आहे. याप्रमाणे आपण स्टिक तयार करून घेतलेली आहे. आता बाकीच्याही सर्व मिश्रणाच्या आपण बटाटा स्टिक्स तयार करून घेऊया. इथे मी सर्व मिश्रणाच्या बटाटा स्टिक्स तयार केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. हे तेल आता छान गरम झालेलं आहे. आता आपण स्टिक्स फ्राय करून घेऊया. हे तेल छान कडकडीत गरम झालेलं असावं तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये बटाटा स्टिक्स सोडायच्या आहेत. तेल जर मध्यम गरम असेल तर या स्टिक्स विरघळतात. त्याच्यामुळे तेल हे छान कडकडीत गरम झालेलं असावं. आता इथे मी एका टायमिंगला 4 ते 5 स्टिक्स याच्यामध्ये सोडणार आहे. याच्यामध्ये चीज असल्यामुळे या स्टिक्स एकमेकांना चिकटण्याची भीती असते. त्याच्यामुळे एका वेळी भरपूर साऱ्या स्टिक्स तेलामध्ये सोडू नका. आता या बटाटा स्टिक्स आपल्याला अलटवून पलटवून छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता या स्टिक्सचा कलर चेंज झालेला आहे. या छान गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. आता या बटाटा स्टिक्स आपण एका ताटामध्ये काढून घेऊया.
याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व बटाटा स्टिक्स फ्राय करून घेऊया। त्या तळलेल्या बटाटा स्टिक्स मी तेलातनं काढून घेतलेले आहेत। आता याचप्रमाणे मी बाकीच्या सर्व बटाटा स्टिक्स फ्राय करून घेते। तर आपल्या या बटाटा स्टिक्स बनवून तयार झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपली ही बटाटा स्टिक्सची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।